सत्तेची चाव्या आमच्याकडे राहतील, सत्ता आम्हाला घेतल्याशिवाय होणार नाही. यावर तुम्ही काय म्हणता? अरे ह्यांच्यात महाराष्ट्रभर हा नुसता वाद आहे आणि महायुतीमधले किती नेत्यांचा किती टोकाला वाद चालला आहे हे आपण सगळे महाराष्ट्रातले लोक पाहत आहेत. एकाने म्हणायचं आमच्या नेत्याकडे तिजोरी, एकाने नेत्याने म्हणायचं कार्यकर्त्यांनी आमच्या नेत्याकडे तिजोरीची चावी आहे, एकाने म्हणायचं आमच्या नेत्याकडे बँक आहे. अरे पण ह्या लोकांना कळलं पाहिजे की बँकेत जो पैसा आहे हा महाराष्ट्रातल्या गोरगरिबांचा आहे आणि ह्या कुणाच्या ह्यांच्या मालकीचा नाही. आणि अशा सर्वसामान्य लोकांच्या महाराष्ट्राच्या जनतेच्या पैशाचा लूट जर हे राजकारणाच्या पोटी महायुतीत ते तिन्ही पक्ष करणार असेल तर महाराष्ट्राची जनता ते खपून घेणार नाही. काय आता रखडलेली कामं आहेत महानगरपालिकेत, अनेक वर्ष जे काय प्रशासक नेमला, प्रशासकाच्या माध्यमातून जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न त्यांनी केला सत्ताधारी पक्षांनी. आज हा विषय आहे आणि सांगलीचं एक भव्य विकासाचं स्वरूप येणाऱ्या 2 दिवसात आम्ही जाहीर करतोय आणि तो अजेंडा घेऊन आम्ही जनतेसमोर जाणार आहोत. भाजपनं काल मुख्यमंत्र्यांनी बोलले की भाजपने सर्व ठिकाणी उमेदवार उभा केले, पण महाविकास आघाडीला त्यांना उमेदवार देखील मिळाले नाही. उमेदवार मिळालेले आहेत आणि आमचे सर्व ठिकाणी उमेदवार उभे आहेत. समजने वाले को सिर्फ इशारा बाकी है. आमचे सगळे उमेदवार 78 ठिकाणी उभे आहेत. नाही चांगलं आहे ना, पण मग 2.5 वर्ष का केलं नाही हा प्रश्न आहे. खासदार भाजपचे होते, त्या ठिकाणी आमदार भाजपचे आहेत, सत्ता भाजपची आहे, त्या ठिकाणी जे काही ते काल बोलून गेले हेच ते 2.5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये करू शकले असते. का केलं नाही ह्याचा विचार लोक निश्चितपणे सांगली शहरातले करतील. सांगली शहराचे मतदार हे सुज्ञ आहेत आणि लोकांना लक्षात येतं की निवडणुकीच्या तोंडावर नुसतं हे आश्वासनाचा पाऊस त्यांनी पाडलेला आहे. सांगलीच्या पदरात पाडून घेण्यासाठी धमक लागते राजकारणाची आणि ती आज काँग्रेस राष्ट्रवादीचे आमचे नगरसेवक ती धमक घेऊन या ठिकाणी निवडणुकीमध्ये उतरणार आहेत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.